चहा घेते का तू? बहीण आली माझी. नको का चहा, मी आत्ता घेऊन आले. सारखी ऍसिडिटी होते, आता नको. अगं माझी सून बाई चांगला चहा करते, तिची सून तर अजून चांगला करते. घेऊन पा थोडा. बरं मग अर्धा करायला सांग. ए भाग्यश्री, भाग्यश्री, नंदा चहा ठेवा ग. आल्याचं सांगू? हो आलं थोडं. हा आलं घाला त्यात. गवती चहा सांगू? गवती चहा चालेल, थोडा. चालेल. गवती चहा घाला ग थोडा. सुंठ सांगू थोडी? नाही, आलं नाही, आलं आहे तर नाही, सुंठ नको ना. नाही. बरं सुंठ नको ग. सांगावं लागतं सगळं. आता तसं मी लक्ष काढून घेतलं सगळ्यातून. जे करायचं ते करू दे. बरं केलं. हा आता किती आपण याच्यात आधीपासनं किती सुरुवातीपासनं धामधूम ह्याचं ऐक त्याचं ऐक, हे कर ते कर. आता खूप झालं, आता नको वाटतं. हे काय थोडासा फराळ केला तर पोट खराब झालं माझं. अरे बापरे, औषध घे मग, थोडं काळजी घे स्वतःची. काळजी घेते ना. हे काय थंडी पडायला लागली थोडी तर मफलर वगैरे. तू काय ग अशी काय बांधून बिंदून घ्यायचं ना काही. आता मी बाहेरून आली तर गरमी होते मला आता, म्हणून काढून टाकला आता. बरं मी पंखा मोठा करायचा. भाग्यश्री पंखा मोठा कर ग. पंखा मोठा कर थोडासा. अगं तुला थंडी वाजेल ना. मी हे घेतलं ना, मला काही होत नाही. तू बस जा. बरं. आज थांबायचंच इथे. आज रात्री जेवायचं, थांबून गप्पा पिप्पा मारून मग जा. अशी आल्यासारखी थांब जरा इकडे. बरं बरं बरं, आपण बसू. हा पण हे बाजूच्या मला इकडे माझा ग्रुप आहे इकडे गार्डन मध्ये. हो का? मित्र जाऊ दे ना, त्यांना काही होत नाही, काही होत नाही. त्या गार्डन मध्ये माझा याचा मंदिराचा आम्ही सगळ्या बायका जमतो तो ग्रुप आहे. तुला घेऊन जाते तिकडे. हो काय ते सगळे भजन करतो आम्ही. सुंदर भजन, अगदी वावा देवाचे भजन करतो. एकदम मजा, मस्त मस्त छान प्रसन्न वाटतं. मी म्हणू लागेल मग. तुला येतात ना आपले दत्ताचे येतात का दत्ताचे तुला? भजन म्हणू लागेल. आता दत्त जयंतीचा मोठा कार्यक्रम आहे. हो का? तू येशील? ये जरा 4 दिवस राहायला माझ्याकडे. येईल तेव्हा येईल. ए भाग्यश्री, हिला ग्रुप मध्ये ऍड कर ग त्या भजनाच्या. ग्रुप मध्ये ऍड करायला सांगते तुला. दत्त जयंतीच्या वेळेला मस्त एकदम ते मी आणि माझ्या या बाजूच्या आम्ही दोघी ते पद म्हणतो. दत्ता दिगंबराया हो नाथा. अरे जोरदार एकदम. आई तू पण म्हण ना पद एखादं. भाग्यश्री, नंदा चहा झाला का? भाग्यश्री बरोबर आणि ते आमची नंदा हळूहळू करायला लागली. हो का? ते थकली का ती पण थकली थोडी? हो आता थकली. आणि मी पण थोडं मोकं सोडते तिला आता. आधीपासून खूप आवाज देऊन देऊन तू हे कर, तू ते कर, असं कर तसं कर करून केलं. आता मला खूप करावं लागलं तिला. खूप पडलं तिला ग, खूप पडलं. आता मला असं वाटतं जाऊ द्या, काय घोळ घालायचं आता घालू द्या. बाहेरचं खायचं नाही, वेचं नाही म्हणून मी खूप केलं ग आधी. खूप म्हंटल की असं चालणार नाही म्हणून. पण कसं झालं की आता मी जरा मोकं सोडलं. आपला काळच तसा होता. काय करता बाई, आपला काळच तसा होता. हो आपला काय तसा होता. आणि त्यावेळी कसं सासू सासऱ्यांचा धाक आणि असं धाकात ठेवायचं सुनेला, असं हे होता. आता तसं राहिलं नाही. आता सगळं वेगळं आहे. आता नवीन याच्याप्रमाणे ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. नाही बरोबर आहे. आता बेबी ताईने किती छळलं तिच्या सुनेला. आपलं तसं नाही. नाही बरोबर. आपलं बिलकुल तसं नाही. आपण मोकळा आनंदाने राहू देतो. हो, ती नंदा काही म्हणत नाही का? नंदाचं काय, नंदाचं चालतं. नंदाचं सुरू असतं तिचं. आता तिलाही मी समजवायला लागलीये. सोडून देत जा, सोडून देत जा, सोडून देत जा म्हणून. ती काय भाग्यश्री आहे ना आमची, ती काय ऐकत नाही. ती चुणचुणीत आहे पोरगी. ती खूप चुणचुणीत आहे. ती पटापट 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 ती हेरते सगळं. आणि आपल्या हिशोबाने करून मोकळी होते. मला फार कौतुक वाटतं तिचं. असं समंजसपणा आपल्यामध्ये असता तर काय अजून पाहिजे होतं. दाबू ठेवलं आपल्याला. खरंच आहे, खूप दाबून ठेवलं. किती त्रास तो जीवाला. बेबी ताईनी पण खूप चोचलं ग. बेबी ताई बेबी ताईची किती बेबी ताईने सारखं नाही करायचं. आपण सोबत बापरे गुडघे नाही बेबी ताईचं काम आहे बाबा. आता ना थोडे गुडघे दुखतात माझे. थोडं मलम बिलम लावला ना की जरा रात्रीच्या वेळेला मी मलम लावून झोपते. नंतर त्रास होतो थोडा. दुखणे खुपणे चालूच राहतात. आता काय करता? काही ना काही काही ना काही सुरूच असतं. आता मी काही लक्ष देत नाही. अगं नाही, लक्ष द्यावं लागेल. आपल्याला करता आलं पाहिजे. काय झालं? आता दाताची कवळी पण बसून घ्यायची आहे मला जरा नवीन व्यवस्थित. खराब झाले दात आता थोडे. इकडचे रूट कॅनल करून कॅप बसवली, इकडचे बसवले. आता ते म्हणतात उरलेले जे आहे त्याचे सगळे काढून कॅप बसवले. बापरे खूप मोठं. चहा अजून काय करून राहिल्या दोघी स्वयंपाक घरात आहे. अजून चहा झाला नाही. आणि चहा असं असतं बघ, 1 सून नाही 2 सून आहे पण पा असंच आहे. नाही का? आपण
आपापल्या पद्धतीने आपल्या करतात. पद्धतीने करतात, जाऊ दे, करू दे त्यांना, बरं त्यांचं आहे आहे. बाबा, पुष्कळ वेळ झाला ग, राहत नाही मी जाते, मग येईल पुन्हा. राहत नाही, आत्ताच हो म्हणाली ना. हो म्हणाली होती, पण आता मला घरची ओढ झाली. काही होत नाही, तू फोन कर, तू त्याला फोन करून सांग की म्हणा मी इथेच थांबते, उद्या येईल. उद्याशिवाय काय आजी सोडत नाही म्हणा, सांगून दे. हा, हो फोन बाई, करून आता सांग. सांगून पाहते काय म्हणते पुन्हा आठवण. मी बोलते ना, तू फोन लाव. बन करेल. कोणी काही भनभन नाही करत, मी बोलते ना बाई, तू नको काळजी. सोन्याचा कधी कधी धाकच वाटतो. नाही ग, काहीतरीच कुठे, ते आपल्या परीने करतात, आपण समजून घ्यावं. भाग्यश्री, आणता का नाही चहा आता दोघी?